समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत 10 वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस चौक, आंधळी रोड आणि कराड रोड परिसरात विशेष नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी केली असता 10 वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये 7 दुचाकी, 2 4चाकी आणि एका 3चाकी वाहन चालकाचा समावेश आहे. संबंधित चालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्व आरोपींची दोषारोप पत्रे तयार करून पलूस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. तसेच संबंधित वाहन चालकांचे वाहन चालक परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारवाई दरम्यान संबंधित वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे टाळावे असे आवाहन प्रभारी अधिकारी जयसिंग पाटील यांनी केले. अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही नियमितपणे राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पलूस पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत असून वाहतूक सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा सातत्याने राबवण्याची मागणी होत आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.